मुंबई महानगर क्षेत्रातील रहिवाशांसाठी सुद्धा महत्त्वाची। मुंबई महानगर परिसरात आजपासून रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास हा महागलाय। आजपासून टॅक्सीचं किमान भाडं हे 31 रुपये इतकं असणार आहे, तर सीएनजी रिक्षा प्रवासासाठी आजपासून किमान भाडं 26 रुपये असेल। महामुंबई परिसरामध्ये टॅक्सी आणि ऑटो रिक्षा भाडेवाढ ही सुधारणा आजपासून लागू होणार आहे। या दरवाढीला राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये प्रवाशांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत। दरवाढ नेमकी किती झालेली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। टॅक्सीचं भाडं हे आधी 28 रुपये होतं, आता ते 31 रुपयांवर गेलेलं आहे। 3 रुपयांची वाढ झाली आहे। रिक्षाचं भाडं आधी 23 रुपये होतं, आता 26 रुपयांवर गेलंय। 3 रुपयांची वाढ रिक्षाच्या दरात सुद्धा झालेली आहे। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत। निखिल, खरं तर याआधी एसटीचा प्रवास महागला तेव्हा सुद्धा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली, त्यानंतर हा प्रवास सुद्धा महागणार आहे हे ठरलेलं होतं। आजपासून ती दरवाढ लागू होते, मुंबईकरांच्या भावना काय? नक्कीच विक्रांत, आजपासून मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षांच्या ज्या दरामध्ये ती वाढ होते आहे। आपण पाहू शकतो सकाळपासूनच मुंबईकर नागरिक आहेत ते टॅक्सी आणि रिक्षावरती अवलंबून असतात आणि हाच प्रवास करण्यासाठी जो आहे ते आता त्यांना जास्तीचे पैसे आहेत ते मोजावे लागणार आहे। तर टॅक्सीच्या दरामध्ये जवळपास 3 ते 4 रुपयांनी वाढ झालेली आहे। 31 रुपये आजपासून आहेत ते या टॅक्सीचे होणार आहेत। आपण टॅक्सी चालक देखील आपल्यासोबत आहेत। दादा, टॅक्सीचे भाव आहेत ते आजपासून वाढलेले आहेत, कसं बघताय? एकीकडे अनेक दिवस आहे ते भाववाढ झालेली नव्हती आणि आता 31 रुपये आजपासून आहे, काय सांगाल? काय बोलणार आता? दर कुठेतरी वाढले? हा, सीएनजी वाढलाय त्याच्यामुळेच वाढलेलं आहे, त्याच्यामुळेच ते सर्व वाढलेले आहे। पैसे आणि काय आता परवडत पण नाही लोकांच्या हिशोबाने, त्याच्यामुळे वाढलेले आहे। दादा, काय सांगाल? टॅक्सीचे दर वाढलेले आहेत, 31 रुपये आजपासून मोजावे लागणार आहेत। 31 रुपये टॅक्सीचे दर मोजावे लागणार आहेत, काय वाटतंय? महागाई वाटते। 31 रुपये म्हणजे किती? महागाई वाढली आहे, हा संपूर्णपणे ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मुंबईकर नागरिकांच्या आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक नागरिक हे या टॅक्सीवरती अवलंबून असतात, जे मुंबईमध्ये सकाळी उठल्यावरती स्टेशन असेल तसेच बस डेपो असेल इथपर्यंत जाण्यासाठी जो घरातून प्रवास आहे तो त्यांना या ठिकाणी करावा लागतो आणि याच ठिकाणी आज जे पैसे वाढलेले आहेत ते पैसे कुठेतरी 31 रुपये होणार आहेत। मित्रा, आजपासून 31 रुपये ते टॅक्सीचा दर वाढलेला आहे, कसं बघतो या? काय नक्कीच काही नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्या या 31 रुपयाला पाहता त्यांचे देखील ज्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आहेत आपण पाहू शकतो। अगदी खरं निखिल, सगळ्या प्रतिक्रिया आहेत सर्वसामान्यांच्या, या प्रतिक्रिया अशा आहेत की बाबा 28 रुपयांवरून 31 रुपयांपर्यंत ही दरवाढ झालेली आहे। अर्थात टॅक्सी चालकांचं असं म्हणणं आहे की सीएनजी महाग झालाय त्यामुळे झालंय, मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे।